पाहता संत समुदाय भुक्ती मुक्ती तेथे देव। आज पूजनीय आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री श्री दांडेकर मामांच्या स्मृती दिना महोत्सवाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। त्या निमित्ताने पूजनीय आदरणीय मामासाहेबांचं आपण स्मरण करणार आहोत। तत्प्रित्यर्थ निवडलेला अभंग संतश्रेष्ठ शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे। छोटासा अभंग आहे महाराजांचा, परंतु या अभंगाच्या वतीने आपल्याला अनंत जीवावर अनंत साधकावर ज्यांनी उपकार केले, साधकाचे मायबाप असणारे व्यावहारिक गुरु आणि पारमार्थिक गुरु दोन्ही ठिकाणचं ज्यांना गुरुत्व लाभलेलं आहे असे पूजनीय मामासाहेब, ज्यांनी समाज घडवला, सोबत साधक घडवले, संत घडवले, असे महान विभूती। आणि या विभूतीचा आपल्या आदर्श विद्यालयाच्या या आदर्श संस्थेच्या वतीनं दरवर्षी अखंड अव्याहत मामाचा हा स्मृती दिन सोहळा आपण साजरा करत असतो। पूजनीय मामासाहेब दांडेकर हे किती महान संत होते, थोर पुरुष होते, थोर विचारवंत होते। त्यांचं वर्णन आपल्यासारख्याची वाणी सुद्धा करू शकणार नाही, एवढं महानत्व त्यांच्यामध्ये होतं, एवढं श्रेष्ठत्व त्यांच्यामध्ये होतं। म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं चिंतन करू। विठ्ठला विठ्ठला आता संत समुदाय भुक्ती मुक्ती तेथे देव। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी आपल्या या छोट्याशा अभंगामध्ये संतांचा नाही तर संत समुदायाचा उल्लेख केला आणि त्या समुदायामध्ये निरंतर भुक्ती आणि मुक्ती दोन गोष्टी आणि तिसरा देव राहतो। अशा संतांना शरण गेल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ब्रह्मज्ञानाचा उदय होतो आणि त्यांचा बुरोध असेल, प्रबोध असेल, उपदेश असेल, हे त्यांच्या वाणीतून मिळणारं उच्चिष्ट आहे। त्या उच्चिष्टाचा एक कण म्हणजे एक शब्द जरी आपण श्रवण केला आणि चित्ताला जर तो स्पर्श करून घेतला तर जरूर आपल्याला आपलं साध्य, आपलं लक्ष्य मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ महाराज सांगतात। अभंगाचा थोडा भूमिकेचा प्रस्तावनेचा भाग पाहून अभंगाचं चिंतन करणार आहोत। विठ्ठला प्रत्येक धर्मामध्ये साधू आहे, परंतु प्रत्येक धर्माच्या साधूची नावं वेगवेगळी आहेत। प्रत्येक धर्माच्या साधूची वेगवेगळी नाव आहे। आपण साधू म्हणतो, संत म्हणतो, या महात्मा म्हणतो, कोठे फकीर आहे, कोठे पीर आहे, कोठे भिक्षू आहे, कोठे पादरी आहे। वेगवेगळ्या धर्मांनी साधूला वेगवेगळी नावात संबोधलेलं आहे।
परंतु वेदाने महापुरुषासाठी ज्या शब्दाने संबोधन केलेलं आहे आणि त्या संबोधनाला आपल्या संप्रदायामध्ये ज्यांनी आश्रय दिला ते शब्द आपल्या संप्रदायासाठी वापरले आणि असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। याचा अर्थ आहे की वारकरी संप्रदाय हा सनातन संप्रदाय आहे। तुम्ही आम्ही म्हणतो की आपला धर्म कोणता आहे, तर आपला धर्म सनातन आहे। सनातन धर्माला हिंदू हे नाव फार उशिरा मिळालं, ते काही कारणाने मिळालं, परंतु आपल्या धर्माचं खरं नाव सनातन धर्म आहे। आणि सनातन धर्माखाली जेवढेही वेदाला मानणारी वैदिक संप्रदाय आहेत ती जगद्गुरु शंकराचार्यांच्या पासून तर वारकरी संप्रदायापर्यंत असतील। बाकी अनेक वैष्णवांची संप्रदाय आहेत, अनेक मतं आहेत, अनेक मतांतर आहेत, परंतु वारकरी संप्रदायाने कलियुगाची जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्या तत्वज्ञानाचा आश्रय घेतला ते विचार आणि ते तत्वज्ञान अतिशय उंच कोटीचं आहे, एक नंबर। आणि दुसरी गोष्ट, सनातन धर्माचा हा विचार जनमानसापर्यंत पेरण्याचा प्रयत्न आमच्या वारकरी संतांनी केलेला आहे। विठ्ठला विठ्ठला भक्तामध्ये प्रथम संत नामदेव महाराज, ज्ञानी लोकांमध्ये प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज, वैराग्याच्या विषयामध्ये सर्वप्रथम तुकोबार आहे आणि जगाला शांतीचा मार्ग दाखवणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज। या सर्व संतांनी आपापल्या परीनं समाजाला सनातन धर्म सांगण्याचा प्रयत्न केला। सनातन या नावाशी जर आपण निगडीत राहिलो तर आपण सर्व एक आहोत आणि ज्यावेळी आपण सनातन हा शब्द सोडून देतो त्यावेळी आपण विखुरलेलो आहोत। वर्तमान काळ समाज विखुरलेला आहे। समाज वेगवेगळ्या जातीत, पंथात, वेगवेगळ्या मतात, वेगवेगळ्या विचारात असा विभागल्या गेलेला आहे। परंतु हे विभागण्याचं षडयंत्र कोणी सुरू केलं याच्या मुळामध्ये कोणीही जाण्याचा प्रयत्न करत नाही, पण माणसामध्ये भेद निर्माण केला, जाती जातीमध्ये भेद निर्माण केला, पंथामध्ये भेद निर्माण नाही केला। परंतु मी ताकदीनिशी सांगतो, श्रद्धेने आणि निष्ठेने सांगतो, एका जगामध्ये असा संप्रदाय की ज्यांनी कधीच कोणामध्ये भेद पाहिला नाही तो वारकरी संप्रदाय। जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ। तुका मनी भेदा भेद केला वाद खंडोनी। परस्परामध्ये जी काही वाद उभे राहिले आहेत, तंटे उभे राहिले आहेत, झगडे उभे राहिले आहेत, भांडण उभे राहिले आहेत, वारकरी संप्रदायाने कधी कोणामध्ये भेद नाही पाहिला। कोणत्याही पंथाचा आज साधू चिखलीत जरी आला तर आमचे वारकरी त्याला ऐकायला जातात। बाकीच्या पंथाचं तसं नाही, त्यांची माणसं आपल्या कीर्तनात कधीच येऊन बसणार नाही। ती माणसं आपली आहे पण आपल्यापासून तोडल्या गेलेली आहेत। आपलीच माणसं आपल्यापासून तोडण्याचा जो धंदा आहे काही पंथांचा, काही संप्रदायाचा आहे। काय
वारकरी संप्रदाय कोणाच्याही पुढे नतमस्तक होतो, कोणाच्या पुढे ऐकायला बसतो. वारकरी संप्रदायातला माणूस हे म्हणणार नाही आमचा वारकरी, हे म्हणणार नाही, आणि त्याची जात पात पंथ, तो कोणत्या पंथाचा आहे कोणत्या संप्रदायाचा आहे पाहणार नाही. तो चांगल्या गोष्टी सांगतो ना तर त्याला ऐकायला काही हरकत नाही. मग आम्ही काय वाईट गोष्टी सांगतो का लोकांना? मग त्या पंथातली त्या पंथातली लोक इथं काय येऊन बसत नाही काय? याचा अर्थ हा नाही की वारकरी वेडे आहे. वारकरी वेडे आहेत हा याचा अर्थ नाही. वारकरी समजदार आहेत हा याचा अर्थ आहे. त्यांना कधी भेद शिकवला गेला नाही. प्रत्येकाला आपलंसं समजण्याचा विचार त्यांना सांगितला गेला आहे. आणि तो विचार नामदेवरायापासून, ज्ञानेश्वर माऊलीपासून, तुकोबारायापासून, नाथांच्यापासून तर निळोबारायापर्यंत, आणि आजही आमचे वारकरी संत कीर्तनकार तोच विचार जगाला सांगतात. विचारात आम्ही परिवर्तन होऊ दिलं नाही, लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला हो, 5-6 वर्षापूर्वीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता काय असतं, कधी कधी मला लटक आली की मी 8-10 दिवस कार्यक्रम वगैरे सर्व बंद करून एक कमंडूल हातामध्ये घेत असतो. छोटासा कपडा नेसायचा, अंगात असलं नसलं चालतं, डोक्याला काहीतरी बांधून घ्यायचं आणि कुठेतरी 8 दिवस फिरायचं. 8 दिवस फिरायचं, कोणाला ओळखून सुद्धा येणार नाही. एकदा तर असं झालं, मी फिरायला गेलो असताना मोठे कीर्तनकार संत होते, ते माझ्या परिचित होते, मी त्यांच्या परिचित होतो. त्यांची गाडी माझ्या हाताला घासून गेली तरी त्यांनी मला ओळखलं नाही. आपल्याला कोणी ओळखू नये अशा प्रकारचा फेटा वाकडा तिकडा बांधायचा, अंगाला चिरकुटं बांधायचे, हेच अंगातले कपडे उलटे सिधे करून घ्यायचे. नाही तर असं कोणी नावानं कोणी ओळखतो, कुठेही जाऊ द्या. आणि आनंद घ्यायचा, आनंद घेतल्यावर अनुभव घ्यायचा, समाजाचा घ्यायचा. वेगवेगळ्या त्या परिसरातले साधू संत मठ तिथं जायचं, त्यांचे विचार पाहायचे. आपला विचार सांगण्याचा प्रयत्न नाही करायचा, फक्त त्यांचा ऐकण्यासाठी. एका गावात गेलो, 2 सेवक होते आमच्याबरोबर. एक आमचे काशीनाथ बुवा भिसे होते शेलोडीचे, ते वारले बिचारे, ते माझ्यासोबत होते. दुसरा एक विद्यार्थी होता, आम्ही 3 जण होतो. माझ्या हातात एक कमंडूल, आणि जेवढे अंगावर कपडे तेवढेच, हात राहिला नाही, पांग राहिला नाही. थंडीचे दिवस, एक दिवस तर अक्षरशः असं झालं की ते याचा जो आपला हे असतं ना मक्याचा गुळ लावलेला, त्याच्यात घुसलो आम्ही रात्रभर. अंगावर राहिना, अंत राहिलं नाही काही. आणि भिक्षा मागायची, मधुकरी मागायची आणि खायची काय. मग असं फिरत 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 गेलो एका गावात. 4 ते 5च्या दरम्यान एक महात्म्याचा मठ होता, त्या मठात गेलो. त्या बिचारांना इतका आनंद झाला आम्ही गेल्याचं. आणि आमचा नियम होता, माधुकरी शिवाय दुसरं अन्न कुठंच खायचं नाही, चहा नाही प्यायचा, काहीच घ्यायचं नाही. ते महाराज आम्हाला आग्रह करू लागले, पाणी प्या. आम्ही कोणी दिलेलं पाणी सुद्धा प्यायचा नियम होता. आपणच कोणीतरी विहिरीवर शेंदायचं, नदीवर जायचं, घ्यायचं, आपल्या कमंडूरातलं पाणी प्यायचं. त्यांनी आमच्यासाठी, आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो, आमच्यासाठी फळं कापून ठेवले, थोडंसं चहा वगैरे काय आमच्या हात घेतच नाही, पण दूध वगैरे तयार करून ठेवलं. आणि आम्ही घेतलं, महाराज क्षमा करा, आम्ही नाही का 7 दिवस आमचा नियम आहे, आम्ही काही बाहेरचं घेत नाही किंवा कोणी तयार केलं असं काही घेत नाही. वा ते म्हणे, मी एवढे कष्ट केले, मी तुमच्यासाठी फळं कापले, अमकं केलं तमकं केलं. म्हणलं तुम्ही फारच चांगलं केलं, तुमच्या करण्याचा सन्मान करतो, म्हटलं आम्ही आदर करतो, पण आमचा नियम मोडत नाही. विठ्ठला विठ्ठला कारण आपल्या संतांनी आपल्याला नियमाविषयी सांगितलेलं आहे. पडता जड बारी पडता Hari
जड भारी नेमा नटळे निर्धारी. नेमाचं महत्व नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया. नित्य नेमाने चालणाऱ्या जवळ देव राहतो, त्याच्या सोबत देव राहतो, त्याच्या सानिध्यात देव राहतो, तो देवाच्या सानिध्यात. महात्म्याने भरपूर केलं पण आम्हालाही चांगलं वाटलं नाही. म्हटलं एवढा आदरपूर्वक केलं पण आम्ही नियम पक्का केला होता. कोणी काही जरी दिलं तर घ्यायचं नाही. 6 दिवस दान नाही, दक्षिणा नाही, फूल नाही, फळ नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही. फक्त भिक्षेत जे येईल ते खायचं. काय भिक्षा मागायची, दोघांना जायचं, त्या दोघांनी त्यांनी भिक्षा मागून आणायची, असा नियम होता. मग 4च्या दरम्यान एक छोटंसं गाव, 60-70 घराच्या वस्तीचं गाव, त्या गावात गेलो. मारुतीच्या मंदिरावर गेलो तर मारुती काय शेंदूर लावलेले लाल रंगाचे मारुती प्रत्येक गावात आहे. काही ठिकाणी मारुतीला शेंदूर लावत नाही, फक्त तेलच चढवल्या जातं, असे मारुती पाहिले आहेत. पण त्या गावाच्या मारुतीमध्ये मंदिरात गेल्यानंतर मारुती पूर्ण डांबरासारखा काळा. म्हटलं हे कोणती पद्धत आहे काय. तिथे एक दाढीवाला माणूस बसलेला होता. काय ग्रस्तच माणूस होता पण साधूच्या वेशामध्ये होता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रिय शिष्य होता. म्हातारा माणूस होता. तो म्हणाला मी राष्ट्रसंताचा शिष्य आहे. म्हणलं का हो या मारुतीला हे काळं कोणा लावलं काय. ते म्हणले महाराज तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. तुम्ही जर विचारलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि मी सांगितलं तर मी सुद्धा अडचणीत येऊ शकतो. काय म्हटलं कोणतं गोष्टच कोणती आहे की विचारल्यानंतर अडचणीत आणि सांगितल्यानंतर अडचणीत. अडचणीच्या गोष्टी भरपूर असतात असं नाही. मग त्याने सांगितलं महाराज तुम्ही आले दर्शन घ्या पण जास्त चौकशी करू नका. चौकशी केले तर भांडणं तंटे होतील. तुम्ही जसे आले तसे निघून जा. आम्हाला वाटलं काहीतरी आहे याच्यामध्ये विशेष. आणि विशेष असल्यानंतर माणूस थोडासा रमतो. जाणण्याची इच्छा होते है की नाही. विठ्ठला विठ्ठला आणि कोणतीही क्रांती अशा गोष्टीतून उभी राहत असते. एके दिवशी नारद आले आणि ते कैलास आश्रमावरती भगवान शंकर भगवान जप करत बसले होते. रुद्राक्षाची माळा हातात काय आणि जप करत बसले. जप करत बसल्यानंतर ते त्यांच्या मस्तीमध्ये शांत बसले होते. अरे दुसऱ्याची मस्ती कशाला मोडतात. त्याला त्याची मस्ती करू द्या. पण काही माणसांना करमत नाही. त्यांचं कोणाचं सरळ चाललं की वाकडं कसं होईल हा माणसाचा स्वभाव आहे. आणि तिथे अचानक नारदजी आले आणि शंकरजीच्या कानात सांगितलं काहीतरी. काही सांगितलं नाही फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही एका बाजूनं गंगा बसली होती जप करत आणि एका बाजूनं गौरी बसली होती जप करत. काय आणि त्या नारदानं काय सांगितलं तुम्ही असं करा भगवान शंकरजी फक्त गंगेच्या कानाला तोंड लावा बाकी काही नका करू. काय करा गंगेच्या कानाला तोंड लावा आणि पुन्हा तुमचा जप सुरू असू दे. हे भोळं होतं भोलेनाथ है की नाही. हे गेलं उठलं आणि त्या गंगेच्या कानाला तोंड लावलं आणि त्याच्या जागेवर बसलं. इकडून पार्वती होती तिच्या कानाला तोंड लावायचं राहिलं. विठ्ठल विठ्ठल आणि तुमच्याही कानाला तोंड लावून लावून आम्ही थकून गेलो. लक्षात ठेवा रोज तुमच्या कानाला तोंड लावावं लागते बडबड करावी लागते. आणि मग काय झालं ती पार्वती रागवली आणि तुम्ही त्या गंगेच्या कानात सांगितलंच काय आहे मला सांगा. त्यानं काही सांगितलं होतं तिच्या कानात काहीच नाही सांगितलं. नाही 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 आता बिलकुल जमणार नाही. झगडा झाला चालेल पण तिच्या कानात तुम्ही कोणती गोष्ट सांगितली. शंकर भगवान मी काहीच नाही सांगितलं नुसतं तिच्या कानाला तोंड लावलं आहे की नाही. नाही 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 तुम्ही जरूर काहीतरी सांगितलेलं आहे. काय या बोला गरज होती का तिथं जाऊन कानात तोंड लावायला सांगायला. अरे असेच माणसं समाजामध्ये आज जास्त वाढलेले आहेत लक्षात ठेवा. म्हणून समाजाचं विघटन होत आहे. विठ्ठला विठ्ठला गंगा गौरी दोघे भांडवी संभ्यासी धाडिले वनारे
विनाकारण झगडा झाला, काही कारणच नव्हतं. आणि त्या विनाकारण झगडा झाला. शंकर भगवान दोघीलाही सोडून जंगलात निघून गेले. नकोच म्हणले हो यांच्या सानिध्यात. काही सांगितलं नाही, रिकामा झगडा. सांगण्याचं तात्पर्य की त्या गावात आम्ही गेलो, अशीच गोष्ट घडली म्हणून तुम्हाला सांगतो. त्या महाराजांना म्हटलं, ते बिचारे खाली मान घालून हरिपाठ घेऊ लागले, आपल्या माऊलीचा हरिपाठ. आम्ही बसलो हरिपाठ होईपर्यंत त्यांच्या मागे मागे म्हणत हरिपाठ म्हटला आम्ही सर्वांनी. आणि 4 वाजेला त्यांनी हरिपाठ सुरू केला होता. 4:30 वाजेपर्यंत संपलं ते हरिपाठ सर्व. आम्हाला लागल्या ताण. मग शेजारच्या घरी गेलो, मंदिराच्या पुढे. म्हटलं, बाई आम्हाला तहाना लागल्या, थोडंसं पाणी देता का प्यायला. आणि आमचा नियम नव्हता कोणाला पाणी मागायचा, पण परमेश्वर कसे नियम सांभाळतो साधूचे. पा ती बाई म्हणाली, तुम्ही धाड धकड दिसता, तुम्हाला लाजा वाटतात का पाणी मागायला. तुला विहीर दिसत नाही का, नदी दिसत नाही का बाजूला. पाणी प्यायचं असेल नदीवर जा, विहिरीवर जा. म्हणलं बाई खतरनाक आहे. आणि मग दुसऱ्या घरी गेलो. तिला पाणी काही मागितलं नाही आम्ही, पण म्हटलं बाई बादली द्या थोडीशी. आम्ही त्या विहिरीवर पाणी, विहीर पाणी खोल होतं, बादली द्या. मला ते धंदे बादली द्यायचे, आणि तुम्ही आले कुठून. अरे प्रत्येक घरी हेच ऐकायला काहीतरी वेगळं विपरीत ऐकायला मिळू लागलं. मग आम्हालाही कळालं की गाव बिघडलेलं आहे. पुन्हा मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर त्या महाराजांना म्हटलं, कोणी पाणी सुद्धा द्यायला तयार नाही. ते म्हणाले, मागूच नका पाणी, तुम्हाला जिथं प्यायचं असेल तिथं प्या, मी म्हातारा माणूस आहे काय. मग आम्ही नदीत उतरलो आणि विहिरीवर जायचं तर नदीमध्ये गावातल्या सर्व तुळशी उपटून एका ठिकाणी गंज मारलेला. तुमच्या घरामध्ये तुमचे पितराचे जे फोटो असतात, छोटे छोटे चांदीचे पितळाचे कशाचे असतील, ते फोटो तिथं फेकून दिलेले. विठ्ठलाचे फोटो फेकून दिलेले, माऊलीचे फोटो फेकून दिलेले, तुकोबारायांचे फोटो फेकून दिले, देवी देवतांचे सर्व त्या नदीमध्ये सर्व फेकून दिले अस्तव्यस्त. म्हटलं काहीतरी आहे म्हटलं या गावामध्ये. आणि आपण आजच्या दिवस, मग आम्ही तिथं गेलो. आमच्या कमंडोलाला होतीच कडी. आम्ही काय केलं, आता दोघांचे धोत्र होते आणि माझी लुंगी होती. त्यांना म्हटलं, तुम्ही रुमाल गुंडाळा, धोत्र द्या. धोत्राला धोतर बांधलं, ते कमंडोलाला बांधलं, ते विहिरी सोडलं पाणी घ्यायसाठी. काय पाणी घ्यायसाठी सोडलं. आता ते भरलं पाणी घ्यायला, ते कमंड वरीच काढायचं. लगेच आंब्या खाली माणूस होता. म्हणलं, ए साधू, म्हणले काय तुम्हाला हीच विहीर सापडली का पाणी प्यायला. खरं जायचंच कुठं एक नाही. मग आम्ही म्हटलं, का म्हणलं तुमची शिव कुठपर्यंत आहे. ते म्हणले, त्या चिंचा झाडापर्यंत. त्याच्या पलीकडे जाऊन पाणी पिऊन आलो, पण आलो त्या गावात. म्हटलं नाही भोजन मिळालं तरी चालतं, पण या गावात काय याचा शोध घेऊन जाऊ. मी तुम्हाला वारकरी संप्रदाय सनातन धर्म सांगत आहे. विठ्ठला विठ्ठला दुसऱ्या गावच्या शिवारातून पाणी पिऊन आलो. बरं झालं तिकडं कोणी दुसरा सापडला नाही. आमच्या भाग्यात होतं पाणी. पाणी पिऊन आलो. तिन्ही कमंडोलं भरून आणले. म्हणलं गावात पुन्हा ताण लागू शकतो. मग आलो त्या मंदिरामध्ये. पुन्हा त्यांना विचारलं, का काळं कस काय लावलं म्हटलं देवाच्या मूर्तीला. काय ते म्हणे, आमचं गाव बिघडलेलं आहे. आमच्या गावातल्या लोकांनी शेंदुराच्या वळी बुक्का नाही म्हणजे कोळशे वाटून त्या ठिकाणी याला काळं लावून दिले देवाला. देवाला तांब्यावर कोणी पाणी घालत नाही. मारुतीच्या मंदिराच्या पायऱ्या सुद्धा चढत नाही. कोणी देवाला हात सुद्धा जोडत नाही. म्हणलं असं झालं काय. ते म्हणले, तुम्हाला जर पाहायचं असेल तर संध्याकाळ होऊ द्या. काही म्हणलं संध्याकाळी काय. म्हणले, ज्यानं हे असं केलं, तुळशी उपटायला लावल्या, फोटो फेकायला लावले, गुरुचे फोटो, देवाचे फोटो, संतांचे फोटो सर्व फेकायला लावले, त्यांचं संध्याकाळी प्रवचन होणार आहे. आम्ही ठरवलं प्रवचन ऐकूनच जाऊ, काय सांगतो भाऊ. ते महात्मा होते. त्यांना वाटलं वा रिकाम्यात भानगडी होतील. ते म्हणे, महाराज तुम्ही काही नादी लागू नका, गाव बिघडलेलं आहे. म्हटलं गाव बिघडलेलं, पण आमचा धंदा बिघडलेल्या गावांना सुधारण्याचा आहे. म्हटलं आमचा धंदा तो आहे. अहो तुम्ही काय करू शकाल. तुम्ही कुठले काय सर्व गाव एका बाजूला आणि तुम्ही तिघजण एका बाजूला. काय आम्ही वाटेल ते करू शकतो. म्हटलं तिघ म्हणजे काही कमी असं समजू नको. आम्हाला भीती दाखवू नको. त्या महात्म्याला म्हटलं भीती दाखवू नका म्हटलं आम्हाला तुम्ही. आणि मग काय झालं, आम्ही तसेच मंदिरात बसलेलो. आमच्या जवळच पाणी प्यायचं आणि बसायचं. तिथं कोण जेवायला बोलणार आहे कशाला.
संबंधच नाही त्या गोष्टीचा, इतकं अविचाराचं विष पेरलेलं होतं तिथं. मग आले दोन माणसं, ते महाराज आले त्या पंथाचे, त्याचं नाव नाही सांगत मी आता, पण त्या पंथाचे दोन महाराज आले. त्यांना पायजामा होता आणि नेहरू शर्ट होतं, आहे की नाही, आणि डोक्याला उपरणं बांधलेलं होतं. आले दोघं जण, आणि एक मातीचा वटा होता, तिथं काहीतरी लोकांनी सतरंजी आथरलेली होती, त्या वट्यावर घोंगडी आथरलेली होती, आणि एक असा स्पीकर उभा करून ठेवलेला होता. मग आम्ही म्हटलं, ते महाराज होते, त्यांना आमची चिंता होती की काही रिकामं गोष्टी होतील म्हणून. म्हटलं आम्ही जातो प्रवचनाला. अहो महाराज तुमच्या पाया पडतो, इथूनच ऐका काय ऐकायचं तर, पण तिकडं जाऊ नका. म्हटलं तिकडे गेल्याशिवाय आपलं काम बनणार नाही. आम्हालाही कळालं काय करायचं म्हणून. माणसामध्ये एवढी मोठी ताकद आणि शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि ज्याचा अनन्य परमेश्वरावर विश्वास आहे ना, त्याला कोणीच हरू शकत नाही. हा अनुभव आहे आमचा, लक्षात ठेवा. म्हणून घाबरण्याचं काहीच काम नाही. आणि मग काय झालं, आम्ही गेलो, त्या वाट्यावर ते चालू होतं, एक दुसरा वाटा इकडून होता, तिथं आम्ही बसलो. लगेच चार माणसं आले. तुम्ही कुठले? म्हणलं आम्ही फिरस्ती आहे. नाही नाही, पंथ कोणता आहे तुमचा? म्हणलं आम्ही वारकरी. हे पहा महाराज, क्षमा करा, इथं वारकऱ्याला बसायला चालत नाही. अरे म्हटलं आम्ही ऐकायला आलो बाबा, तुमचं काय ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तुमचे महाराज सांगतात ते ऐकायला आलो. नाही 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 नाही, आमची पोथी पुराण कोणालाच बाकीच्या यायला ऐकायला चालत नाही, आणि जे काही दीक्षित झाले नाही गावातले त्यांना सुद्धा आम्ही याच्यात येऊ देत नाही. आणि तुम्ही तो परगावचे लोक जबरदस्ती इथे येऊन बसले, उठा. म्हटलं लक्षात ठेव, उठणार नाही आम्ही इथंच बसून राहू. म्हटलं काय आम्हाला ऐकायचंय काय सांगतो तर. तो आला त्यांचा साधू, ते दोन साधू होते त्यांचे, एक असेल त्या ठिकाणी 22-23 वर्षाचा, आणि एक असेल 60-62 वर्षाचा. लगेच एक जण खाली बसला आणि एकदम स्पीकरवर उभा राहिला, आहे की नाही. स्पीकरवर उभा राहिला आणि बोलायला लागला. त्याने पांडुरंगापासूनच सुरुवात केली. काय म्हणजे तो पांडुरंगाच्या निंदेपासून सुरुवात केली. माऊलीची निंदा करायला, तुकोबारांना शिव्या द्यायला लागला, वाईट शब्दाने बोलायला लागला. मला काय मात्र राहवल्या गेलं नाही. म्हटलं काशनाथ भाऊ, जे होईल ते होईल. आता हे जरी भरपूर लोक आहेत, 100-200 लोक असतील, ते आम्ही तिघं होतो. फक्त तुम्ही पाठीमागे उभे राहा, काहीच करू नका. मी जसा गेलो तिथं, आणि त्याचा स्पीकर होता, धरला ना तर लांब फेकून दिला, आणि त्याला उचललं. उचलल्याबरोबर मी सांगतो त्याची आंघोळ झाली, इतका घाम फुटला त्याला. आणि बाकीचे ते ऐकायला आले, सर्व पळून गेले. आपल्याला माहित होतं की हे सर्व अस्थिर आहे, हे काहीच कामाचे नाही. हे काही नाही, 2-3 जण थांबले, तेही लंगडत लंगडत पळून गेले. उचललं, म्हणलं सांग काय करायचं, विहिरीत टाकायचं का काय करायचं तुला? धरा म्हणलं भाऊ याचे पाय. आणि मी धरलं त्याच्या हातून, बाकी या दोघांनी धरले एक एक पाय. ते म्हणलं महाराज मला नाही का, फक्त मारू नका. म्हटलं तू आमच्या पांडुरंगाला, ज्ञानोबारायाला, तुकोबारायाला का शिव्या दिल्या, असा का भद्र शब्द? अरे म्हटलं मूर्खा, तुळशी कोणा उपटायला लावल्या? तो म्हणे मीच. फोटो कोणा फेकायला लावले? म्हणजे मीच. लोक पळून गेले, पण गल्लीतून ऐकू लागले. आम्ही त्या पडलेल्या स्पीकरमध्ये मुद्दाम बोलू लागलो, लोकांना ऐकू गेलं पाहिजे. आणि मग ते दिले तिकडे फेकून, आम्ही असं वटेच्या खाली लोटून दिलं त्याला. म्हणलं बस म्हणलं तिथं, आता आमचं प्रवचन होणार आहे. घेतला मी माईक, सुरू केलं प्रवचन. आपलं वारकरी प्रवचन सुरू केलं, एक नाही. आता ते प्रवचन जे सुरू केलं तुम्हाला मी या कीर्तनात नाही सांगू शकत, इतकं खतरनाक होतं ते. आणि मग ते सुरू केल्यानंतर काय झालं, एक 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 जमा व्हायला लागले. मग आम्ही म्हटलं का रे आराम करावं, तुमचे मायबाप मेले, त्यांचे फोटो तुम्ही घरात पित्र म्हणून ठेवले, आणि तुम्ही ज्याने तुम्हाला जन्म दिला, कोणाचा आजोबा असेल, कोणाचा बाप असेल, कोणाचं कोणी असेल, आणि ते नदीत फेकून दिले. असं कोणतं ज्ञान आहे, कोणता पंथ आहे, काय आहे? माझं बोलणं चालल्यानंतर ते दोघं केव्हा उठले, केव्हा पळून गेले. आमचं मी काय नाही 20 मिनिट केलं, सर्व गाव भरभरा जमा झालं. आणि नंतर लोक टाळ्या बाजू लागले. म्हटलं काहीच नका, आमची एकच इच्छा आहे, फेकलेल्या तुळशी पुन्हा आणा उद्या सकाळपर्यंत. आपापले फोटो घेऊन या, नाही तर आम्ही घेऊन येतो आणि तुमच्या घरात ठेवून देतो, लक्षात ठेवा. लोक म्हणाले महाराज सकाळ कशाला पाहिजे, आम्हाला माहीतच नव्हतं, आम्ही अज्ञानी लोक, आम्हाला काहीच माहीत नव्हतं. या लोकांनी आम्हाला असं फसवलं, तसं फसवलं, हे केलं ते केलं. म्हटलं जे झालं ते झालं, आता मागचे काळे कोळशे उकरू नका.
आता भविष्यात काय करायचं? गेलेला वारकरी संप्रदाय मी एका 20 मिनिटामध्ये त्या गावात परत आणला। सर्वांनी आपापल्या तुळशी आणल्या, सर्व आणलं। सकाळी आम्ही 2 दिवस त्या गावात राहिलो, तुळशी लावल्या, त्या वृंदावनात पाणी घातलं, त्यांचे फोटो आणायला लावले, सर्व घरावर ठेवले काय। आणि अजूनही कधी त्या गावाला मी त्याच्यानंतर नाही गेलो, पण एकदा गेलो होतो, गाडी घेऊन गेलो होतो आणि मग तर त्याला ओळख दिली होती। तर अशा प्रकारचे पंथ आहेत, देवाला तोडणारे, माणसाला माणसापासून तोडणारे, संस्कृतीवरती आघात करणारे। कशासाठी आहे सर्व हा खटाटोप? आपलीच माणसं आहे, आपलीच माणसं आहेत, आपल्याच माणसांनी ते पंथ उभे केलेले आहेत। परंतु समाजाला दिशाभूल करण्यासाठी या गोष्टी चालल्या आहेत। 700 वर्षापासून, माऊलीपासून तर आजपर्यंत आमच्या एकाही वारकरी संतांनी कोणाची दिशाभूल केली नाही आणि कधी कीर्तनात खोटं तत्वज्ञान सांगितलं नाही। मग इतका चांगला संप्रदाय असताना आपल्याला त्याची का ओळख नाही हे नवल वाटतं। लक्षात ठेवा। विठ्ठला 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 म्हणून हे सनातन कार्य फक्त केवळ न केवळ वारकरी संत करू शकतात। जागृतीचा धर्म आपला आहे। आमचे संत रात्रंदिवस उपदेश करून, कीर्तन करून, प्रवचन करून, कथा करून समाजाला जागवण्याचं काम करतात। काय? गात जागा गात गात जागा प्रेम मागा विठ्ठला। जागरण सनातन धर्माचं जागरण करणारा खरा वारसदार कोण असेल तर वारकरी आहे। जगजोगी जगजोगी जगजोगी
जगजोगी जाग जाग जो बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जागृतीचं कार्य जोगी म्हणजे वारकरी संत, जोगी म्हणजे योगी. काय भक्तियोग असेल, ज्ञानयोग असेल, कर्मयोग असेल, तिन्ही योगाचा समन्वय वारकरी संप्रदायामध्ये केलेला आहे. कर्मयोगालाही महत्त्व दिलं, भक्तियोगालाही महत्त्व दिलं आणि ज्ञानयोगालाही महत्त्व दिलं. गीतेमध्ये 3 योग, भागवतामध्ये 3 योग, वेदामध्ये 3 योग. वेदामध्ये 1 लक्ष मंत्र म्हणजे श्रुती आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 80,000 श्रुती कर्मकांडाच्या आहेत, 16,000 श्रुती भक्तिकांडाच्या आहेत, भक्तियोगाला वर्णन करणारे आहेत. फक्त 4,000 श्रुती ज्ञानकांडाच्या आहेत, उपनिषद. काय असा वेदाचा सुद्धा 3 योगामध्ये विभाग केलेला आहे. गीतेमध्ये 6 अध्याय पहिले कर्मयोग, 6 ते त्या ठिकाणी 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोग, 12 ते 18 पर्यंत ज्ञानयोग आहे. भागवतामध्ये सुद्धा तसंच आहे. विठ्ठला विठ्ठला भागवतामध्ये 9व्या स्कंदापर्यंत कर्मयोग आहे, 10वा स्कंद स्वतंत्र भक्तियोग आहे, 11वा स्कंद जो आहे तो ज्ञानयोग आहे आणि 12वा स्कंद हा फलयोग आहे. अशा प्रकारचं भागवतामध्ये सुद्धा विभाजन केलेलं आहे. आपला विषय होता की जनाची म्हणजे जगाची जागृती करण्यामध्ये अहोरात्र आपलं आयुष्य खर्च करणारे, आयुष्य वेचणारे संत आहेत, ज्यांचा आपण स्मृतिदिन सोहळा साजरा करत आहोत. आयुष्यभर मामासाहेबांनी हेच कार्य केलं, जे कार्य तुकोबारायांनी केलं, माऊलीनं केलं, पूर्व संतांनी केलं, मामासाहेबांनी सुद्धा तेच कार्य केलं. माणसं तर त्यांनी घडवलेत, पण संत घडवले हे मामासाहेबांचं सर्वात मोठं कार्य. विठाला विठाला एक संत जो आहे तो व्यष्टी पुरुष आहे, अनेक संत आहेत ती समष्टी आहे. संताची व्यष्टी असेल, संतांची समष्टी असेल, परंतु ती जगाच्या उपयोगाची आहे आणि त्याच्यातून फलश्रुती काय आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. संत समुदाय भुक्ती मुक्ती तेथे देव. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा इतका सोज्वळ शब्द आहे. पाहण्यासाठी दृष्टी लागत असते, नजर लागत असते. लक्षात ठेवा, कर्माची दृष्टी आहे, प्रेमाची दृष्टी आहे, ज्ञानाची दृष्टी आहे, त्रिविध दृष्टी असते. कर्माची लौकिक दृष्टी आहे,
भक्ती प्रेमाची अलौकिक दृष्टी आहे आणि लौकिक अलौकिकाच्या अतीत असणारी ही ज्ञानदृष्टी आहे आणि तिन्ही दृष्टीचा लाभ झालेला आहे ज्यांना, त्यांना संत एकनाथ महाराज म्हणतात. समग्र त्यांची दृष्टी आहे. पहिली माणसाची लौकिक दृष्टी आहे. लौकिक दृष्टीनं माणसं माणसाकडे पाहत असतात, माणसं माणसाच्या सोबत राहत असतात आणि जोपर्यंत प्रेमदृष्टीचा उदय अंतकरणात होत नाही तोपर्यंत लौकिक दृष्टीचा व्यवहार राहतो. आणि लौकिक दृष्टी संत आपल्याजवळ ठेवत नाहीत. मी नेहमी एक अनुभवाची गोष्ट सांगत असतो. नवीन त्याग झाला, घरदार सोडलं, एक दोस्त होता सोबत, 2 जण चाललो होतो. पैठणची यात्रा होती आणि आम्ही दोघांचा एकच निश्चय की आपल्याला असा संत भेटले पाहिजे की आपल्याला देवच दाखवला पाहिजे. आता ते अज्ञान होतं, है की नाही. इतक्या लवकर देव दाखवणारा संतही मिळणं कठीण आहे. आमच्या भावना योग्य होत्या की अयोग्य होत्या त्यावेळी आम्हालाही निर्णय करता येत नव्हता. आणि मग काय झालं, गेलो आम्ही पैठणला. पैठणला गेल्यानंतर आम्ही विचारायचो कोणी जर विशेष महात्मा संत दिसले की बा आम्हाला अशा गुरुच्या सानिध्यात शिकायचं राहायचं, आम्हाला त्याने अगोदर देव दाखवला पाहिजे. आणि आम्ही दोघंही जवान होतो. बघ इकडे तिकडे फिरत होतो आम्ही आणि आम्हाला काही दृष्टी नव्हती की बा कोण संत आहे काय, हे काही ज्ञान नव्हतं. फक्त एक भावना होती की आपण संताकडे गेल्यानंतर आपल्याला देव दिसणार, आपल्याला ते देव दाखवणार. 2-3 ठिकाणी गेलो. सुरुवातीला गेलो, एक काट्यावर झोपलेला होता, खड्डा केलेला होता आणि त्याच्यावर काटे टाकले त्याच्यावर झोपलेला होता. म्हणलं बापरे, याच्यापेक्षा त्यागी कोण असणार आहे काट्यावर झोपल्यापेक्षा. त्याच्याजवळ गेलो, ते दिवसभर काट्यावर झोपलं. मग संध्याकाळी उठून बसलं. आम्ही वाटच पाहत होतो काट्याहून खाली केव्हा उतरतं, आहे की नाही. मग काट्याहून खाली उतरलं, पाया पडलो. म्हटलं आम्हाला घेता का ओटीत. म्हणजे तुम्ही कोण. आम्ही नाही का देव पाहण्यासाठी आलो आणि आम्हाला देव दाखवा तुम्ही. तुमच्यासारखे उघडाच होता काट्यावर असं झोपलेला, बाबळीच्या काट्यानं त्याच्यावर झोपलेला होता. म्हटलं बापरे काय कठीण तपश्चर्या आहे, नक्की देव दाखवेल. त्याने सांगितलं बाबा मी स्वतःही देव पाहिला नाही, मी कोणाला देव दाखवू शकत नाही. दिवसभर लोक या खड्ड्यात पैसे टाकतात म्हणून मी काट्यावर झोपलेलो आहे. त्यानं नाही, तो प्रामाणिक माणूस, त्यानं जे खरं होतं ते सांगितलं. तो साधू होता नव्हता त्याचं त्याला माहीत, परंतु त्यानं खरं बोलला. बरं वाटलं आम्हालाही. म्हटलं महाराज बरं झालं. तिथून सुटलो. इकडे शोध तिकडे शोध. काय आता ते जुना काळ आहे, त्या गोष्टीला 35, 37, 40 वर्ष झाले असतील. त्यावेळी फार जुना काळ होता. आणि मला तरी म्हणायचं त्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये बाह्य बदल झाला नव्हता. तो जुना वारकरी संप्रदाय होता. निष्ठावंत वारकरी होते, निष्ठावंत भजन करणारे होते, निष्ठावंत कीर्तन करणारे होते आणि पद्धतशीर चाललेलं होतं. काय आता काय बिघडलंय तुम्हाला माहीत आहे, मला काही सांगायचं काम नाही, आहे की नाही. नको बिघडायला पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा किंवा आपला जो काही नियम आहे, आपल्या संप्रदायाची जी काही पद्धत आहे ती बदलायला नको, आहे की नाही. आणि तुम्ही काही बसणाऱ्या ऐकणाऱ्या लोकांनी बदललं नाही. त्याचे ठेकेदार आम्हीच आहोत. कोणाला कसं बदलायचं काय करायचं, आहे की नाही, हे ठेकेदारांना कळायला पाहिजे. तर मला काय म्हणायचं, मग आम्ही इकडे शोध. त्यावेळी कैकाडी महाराज होते आणि ते कैकाडी महाराजांनी एक खांबा रावलेला होता. असं मग त्याला अशा झिरमाळ्या बांधलेल्या होत्या, आपल्या त्या पताका असतात की नाही. अरे बाप रे, म्हटलं इतकं तर कोणाचंच मोठं नाही आहे पैठणमध्ये. एक एक अशी बिलकुल ती पताकाची लढ अशी दूर दूर बांधलेली होती. आणि महाराज होते त्यावेळी अतिशय म्हातारे झालेले होते. पण त्यांचे जे शिष्य होते तेही सुद्धा सध्या नाहीत, आहे की नाही. रामदास महाराज कैकाडी होते ते, त्यांचे शिष्य ते त्यावेळी जवान होते. मग त्यांना भेटलो. म्हटलं कहो महाराज, आम्ही नाही का घरदार त्यागून आलो, आम्हाला देव पाहायचा, आम्हाला देव कोण दाखवू शकेल, आहे की नाही. ते म्हणाले मी काय दाखवू शकत नाही म्हणले देव. काय अरे मी सुद्धा अजून नाही पाहिला, मी पंढरपुरात राहून पाहिला नाही. ते म्हणाले. तेही माणूस खरा बोलला, आहे की नाही. मग तिथे म्हातारे झालेले कैकाडी बाबा होते.
ते बोलतच नव्हते, त्यांनी मौन धरलं होतं, म्हणजे एकदम थकलेलं शरीर होतं आणि वारीला आले होते पैठणचे. त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांनाही म्हटलं, महाराज तुमच्या कृपेनं आम्हाला देव दाखवणारा महात्मा मिळाला पाहिजे. ते काहीच नाही बोलले, त्यांनी ऐकलं का नाही ऐकलं त्यांचं त्यांना माहीत. मग म्हटलं चला आता इथं कोणी बोलत नाही, ज्याच्याशी बोललो त्याने आपल्याला उत्तर दिलं, काठ्यावाल्यानं उत्तर दिलं, पताकावाल्याने उत्तर दिलं, आणि आता म्हटलं चला दुसरा शोधू. तर सर्व यात्रेच्या बाजूला एक गाडी सोडलेली होती, त्या गाडीतच एक महात्मा होते, महाराज होते, आणि ते ग्रस्त होते, त्यांची बायकोसुद्धा बरोबर होती, ते सुद्धा बरोबर होते, आणि या पोरासारखे 4-5 पोरं होते, ह्या संस्थेतल्या पोरासारखे, याच्यापेक्षा मोठे मोठे होते, थोडे 15-20 वर्षाचे. मग गेलो त्यांच्याकडे गेलो, म्हटलं महाराज तुमच्याकडे आलो, तुमचं सर्व यात्रेच्या बाहेर आहे. म्हटलं बरा त्याग आहे तुमचा सुद्धा, आणि आम्हाला नाही का आम्ही नवीनच आहे आणि आम्हाला देव पाहायची इच्छा आहे. ते म्हणाले माझ्याबरोबर तुम्हाला काही दिवस राहावं लागेल आणि मग हळूहळू आपोआपच तुम्हाला देव दिसेल, मलाही दाखवायचं काम पडणार नाही. म्हणलं कोणती भाषा आहे आता, चला म्हणलं काय राहू, आशा निर्माण झाली, दिसेल म्हणले तुम्हाला आपोआप दिसेल. म्हणलं यांच्या कृपेनं दिसू शकतो. मग ती पैठणची यात्रा संपली, काल्या संपला, सर्व झालं, ती गाडी जुंपली महाराजाने. आम्ही ते 2-4 पोरं त्यांच्याबरोबरचे आम्ही दोघं 6 जण असे झालो, त्यांची बायको आणि ते गाडीमध्ये, ते बाबाच गाडी आणायचे, चांगले होते, सुंदर कीर्तन करायचे, काय गाडगे महाराजांच्या परंपरेतले होते, आणि ते सुंदर कीर्तन करायचे, विठ्ठला विठ्ठला. ते काही जास्त शिकलेले नव्हते, पण इतकं छान कीर्तन करायचे, भोळ्या बाबड्या समाजाला चांगला मार्ग दाखवायचे. आणि थोडंसं कीर्तन थोडंसं सांगणं झालं की आपलं जसं विठ्ठल विठ्ठल असतं, त्यांचं वेगळं होतं. काय होतं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे तुम्हाला सुद्धा म्हणायला चालतं बरं, असं का नाही की आम्हीच म्हणायचं. तुम्हाला सुद्धा नामस्मरण आहे, देवाचं नाव आहे. मग त्याने आम्हाला हे भजन शिकवलं, आम्ही दिवसभर म्हणायचो. ते म्हणले पोरो हे म्हणत राहिले की देव आपोआप दिसतो. इतक्या आवडीनं श्रद्धेनं म्हणायचो, झोपीत सुद्धा उठून आम्ही असं म्हणत राहायचो, कारण आम्हाला घाई झाली होती देव पाहायची. नाही इतका देव स्वस्त आहे आम्हाला माहीतच नव्हता, का इतका महाग आहे हेही सुद्धा माहीत नव्हतं. आणि मग काय झालं, आम्हाला एकच सेवा दिली. असे ते तुतारी असते ना, भोंगे लावलेले असतात, ते 2 बारकाले भोंगेनं असे तोंडाला धरायचे, आणि मग ते महाराजांचं नाव सांग, कीर्तन आहे ओ कीर्तन, या कीर्तनाला. काय पहिला दिवस गेले आमच्या दोघांजवळ 2 भोंगे, पूर्ण गावात गल्ली बोळातून फिरून आलो, आहे की नाही. मग 2-3 दिवस झाले, म्हणलं का रे हे तर नुसतं असा जर भोंग्या वाजत तर आपलाच भोंग्या होऊन जायचा, एका दिवशी देव तर बाजूला तर राहायचा आहे, काय आहे की नाही. शेवटी आहे की नाही. आणि मग ते म्हटलं कीर्तन, ते पहिल्याच आमच्या आयुष्यातलं ते कीर्तन. असे इकडचे वारकरी कीर्तन आम्ही पुष्कळ ऐकले होते, हे ऐकूनच आम्हाला हे झालं होतं. पण ते कीर्तन आम्ही, ते कीर्तन सुरू झालं आणि सोपा अभंग घेतला, विठ्ठला विठ्ठला घेतला. तुकोबारांचाच अभंग. काय अभंग होता, हरिचंद्र तारा राणी आणि वाहे डोम्या घरी पाणी, पहिलंच कीर्तन त्या महाराजांचा हा अभंग होता. आणि साधारण गोष्टी आहे की नाही, ह्या त्यांच्या चाली होत्या. आणि त्या काळामध्ये त्यांचं आपल्या वारकरी संप्रदायाचा 36 आकडा होता. त्यांचं कीर्तन ऐकायचं नाही, त्यांच्या चाली म्हणायच्या नाही, काहीच म्हणायचं. तेही देवाचं नाव घेत होते, असं काही दुसऱ्या शिव्या नव्हते देत. पण काय असतं असेल काहीतरी. तर चला, तेवढ्या बारीक भानगडीत आता कोणी पडत नाही. पण त्या काळातली 40 वर्षापूर्वीची चाल मला अजून ध्यानात, त्यांची गोपाला गोपाला देव होते. काय दोन्ही गोष्टी असे पुष्कळ अभंग म्हणता येतात बरं त्या चालीवर.
असं पुष्कळ आहे. परंतु त्या चाली अशा होत्या की माणसाला झोपू द्यायच्या नाही. आपल्या काही काही चाली अशा आहेत की चांगले माणसं झोपी जाते. अशा चाली आता अशा हे पोरं काही म्हणत नाहीत अशा चाली. आता हे नवीन आहे. विठ्ठल विठ्ठल आणि काय झालं इकडं आपल्या देऊळगावच्या साईडला असं ते फडाचं कीर्तन होतं. फड आणि ते फडातले टाळकरी मोठे टाळाचे ऐकले आणि एवढी लयबद्ध चाली ऐकली चाल म्हणता म्हणताच माणसांना झोपायच्या ऐकले. इतकं शांततेनं ठीक आहे फडातल्या फडात ठीक आहे परंतु कीर्तनात नाही इतकं शांततेनं नाही चालत ऐकले. आता लोक इतकं चंचल झालं इतकं शांत कोण ऐकतंय शांततेनं. आणि मी सांगत होतो मग काय झालं तिसरा दिवस उगवला आणि ते महाराजांनी पुन्हा दिले आमच्या तोंडाला भोंगी लावून ते काय जा गावात हे असं सांगा. आम्हाला तेच धंदा होत 4-5 दिवस. मग आम्ही दोघांनी विचार केला म्हटलं कारण आपल्याला नुसते भोंग्याचंच चालू आहे आपल्याला काही ज्ञानेश्वरी नाही काही विचारसागर नाही काही नाही. आम्हाला सांगितलं होतं लोकांनी आळंदीला विचारसागर शिकवला जातो ज्ञानेश्वरी शिकवल्या जाते गाथा शिकवल्या जातो अभंगाचे अर्थ सांगितलं जातो. म्हणलं इथं तर काय नुसता भोंग्यात चालू आहे की नाही. आणि ते मग ते महाराज त्यांनाही चांगले आम्ही सापडलो हे करायला वापरून घ्यायला की नाही. तिथं काय आम्हाला का पगार होता का ते बोलायला काहीच नाही. आम्ही नवीन माणसं. पण त्यांची पत्नी होती तेही दयाळू होते असं नाही संत होते ते होते साधे पण संत होते. पण बाई म्हणाली इकडे या पोरं. म्हणलं काय तुम्ही आमच्या मालकाबरोबर राहिले महाराजाबरोबर नुसता तुम्हाला भोंग्याच वाजावं लागणार आहे काय. तुम्ही आता काय करा ते माझे पती आहेत महाराज आहेत पण तुम्ही यांना सोडून जा. म्हटलं बाई आम्ही जायचो कुठं. आई म्हणायचो आम्ही त्यांना. आई म्हटलं जायचं कुठं आम्ही आम्हाला काहीच माहीत नाही काय. तुम्ही असं करा आळंदीला जा आणि आळंदीला तिथं संस्था आहे असं आहे तसं आहे. तिनं पूर्ण माहिती दिली आहे की नाही. आणि सांगितलं की आता तुम्ही आम्हाला दुपारचं ती बाई स्वतः त्या आई जेवण बनवायच्या आम्हाला विद्यार्थ्यांना खाऊ घालायच्या चटणी भाकर भाजी जे काय असेल परिस्थितीप्रमाणे. पण प्रेम खूप होतं. महाराजही खूप प्रेमळ होते. पण म्हटलं की आपण असा भोंग्या वाजवत राहिलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही. मग आम्ही त्या बाईनं आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा जेवण करा आणि महाराज झोपले की जा काय. ते जेवण झालं दुपारी ते महाराज झोपायच्या झाडाखाली गाडी लावली की आहे की नाही. म्हटलं आपण त्यांना विचारून राहिलो आणि त्यांना बिना विचारता कसं जायचं काय. म्हटलं आई त्यांना बिना विचारता जाता येणार नाही आहे की नाही. आणि नवीन नवीन आपण ज्यावेळी परमार्थाला लागत असतो ना कोणी बी लई इमानदारी असतात नंतर नंतर इमानदारी संपून जाते. विठ्ठल विठ्ठल कसं असतं नवीन नवीन कसं असतं तुम्हाला सांगतो आहे की नाही. एक मन आहे काय नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला. एक मन आहे ही मन आहे काय कोण्या धर्माची निंदा नाही काय नाही. एक मन आहे. एक माणूस आपला हिंदू माणूस मुसलमान झाला एक नाही. त्याला आवडला मुसलमान धर्म त्या नियमाप्रमाणे तो झाला. आणि मग मस्जिदीला ते नमाज असतात नमाज पाडायचे असतात अजान असते हे असते. हे नवीनच झालं याला खूपच आवड त्याच्यात आहे की नाही. आता नवीन आहे जुने मुसलमान समोरच्या लाईनमध्ये राहू द्यायचे आपण मागे राहायचं त्यांचं पाहून करायचं आहे की नाही काय. हे पुढच्या लाईनीमध्ये याला इतकी घाई झाली की मला आता काय अल्लाचा घरी जाऊन पोहोचून देतात का काय करतात का मी पोहोचतो. हे पुढं 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 आहे की नाही. पाणी आणून द्यायला पुढं सतरंजा टाकायला पुढं नमाज करायला पुढच्या लाईनमध्ये आहे की नाही. आता काय असतं की त्यांचं जे काही अभ्यास असतो त्यांचा अभ्यास आपला अभ्यास तो काही अभ्यास प्रत्येकाचा असतो आहे की नाही. कानात बोटं घातले आणि नंतर गुडघे टेकायचे आणि ते टेकायचं. डोकं टेकवलं डोकं ठेवलं की तेवढ्या स्पीडमध्ये पुन्हा उचलल्या गेलं पाहिजे काय. याच्यामध्ये जास्तच भक्तिभाव निर्माण झाला. ते उभे राहिले तरी याचं टेकलेलंच असायचं आहे की नाही डोकं. विठ्ठल विठ्ठल